हॅलो नमस्कार। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी। तर त्याचं असं झालं की मी माझ्या मावशीकडे गेली होती आणि तिने आमच्यासाठी भांगडा फ्राय आणि कोळंबी मसाला बनवला होता। असं छान बेत केला होता। तर कोळंबी मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि आज मी तुमच्यासोबत भांगडा फ्राय रेसिपी शेअर करणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे पाहूया। तर सर्वात अगोदर इथे लिंबाचा रस, हळद, मीठ, जिरा पूड, गरम मसाला, मिरची पावडर, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आपण इथे ॲड केली आहे। त्यानंतर आता इथे जे मसाले आपण टाकले आहेत तर ते प्रत्येक माशाला लावून घेणार आहोत। त्यानंतर मॅरिनेशनसाठी आपण अर्धा तास ठेवणार आहोत आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आपण स्टार्ट करूया। तर इथे आता आपण फिश फ्राय तयार करण्यासाठी जे कोरडं मिश्रण लागणार आहे ते तयार करून घेऊया। तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे पाहूया। तर त्यासाठी आपण इथे घेतला आहे बारीक रवा, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर जिऱ्याची पूड, थोडासा गरम मसाला, मिरची पावडर आणि इथे आपण एक सिक्रेट मसाला यूज केला आहे तो म्हणजे बिर्याणी मसाला। तर त्याच्याने खूप छान चव येते। तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून पहा। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण प्रत्येक माशाला छान कोटिंग करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला छान कोटिंग करून घ्यायचे आहे। या मिश्रणामुळे, ह्या कोरड्या मिश्रणामुळे माशाला छान कुरकुरीतपणा येतो। तर अशा पद्धतीने सर्व माशांना कोटिंग करून घेतली आहे। आता इथे आपण मासे फ्राय करून घेऊया। इथे मी फ्राय करण्यासाठी तवा घेतला आहे, 2 पळ्या तेल ओतलं आहे। ते आता छान तेल आपण गरम करून घेऊया। गॅस मध्यम आचेवर ठेवूया। तेल गरम झालं आहे आपलं आणि आता यात आपण जेवढे बसतील तेवढे मासे तेलामध्ये सोडूया आणि छान कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने भाजून घेऊया। अशा पद्धतीने मासे आपल्याला अलटून पलटून घ्यायचे आहेत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत त्यांना छान भाजून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। थँक्यू सो मच।